श्री शिवाय नमस्तुभ्यं. हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. बघा, आज आपण 4 वेद याबद्दल माहिती पाहणार आहोत. तर मैत्रिणी, या व्हिडिओमध्ये आपण भारतीय संस्कृतीतील प्राचीन साहित्यातील 4 वेदांची थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. सनातन आधारस्तंभ 4 वेद, 18 पुराण, 6 शास्त्र, 4 धाम, 12 ज्योतिर्लिंग, 4 कुंभस्थान आणि 5 पंचतत्व. बघा, तर 4 वेद कुठले आहेत? तर 4 वेद ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. आणि 18 पुराण कुठले आहेत? तर 18 पुराण ब्रह्मपुराण, पद्मपुराण, विष्णुपुराण, वायुपुराण, भागवत पुराण, नारद पुराण, मार्कंडेय पुराण, अग्निपुराण, भविष्यपुराण, ब्रह्मवैवर्त पुराण, लिंग पुराण, वराह पुराण, स्कंद पुराण, वामन पुराण, कूर्म पुराण, मत्स्य पुराण, गरुड पुराण, ब्रह्मांड पुराण. आता 6 शास्त्र कोणती आहेत? तर 6 शास्त्र: न्यायशास्त्र, वैशकशास्त्र, संख्याशास्त्र, योगशास्त्र, मीमांसाशास्त्र आणि वेदांतशास्त्र. आता 4 धाम तर बद्रीनाथ, द्वारकापुरी, जगन्नाथपुरी, रामेश्वरम. 12 ज्योतिर्लिंगे: सोमनाथ, मल्लिकार्जुन, महाकालेश्वर, ओंकारेश्वर, केदारनाथ, भीमाशंकर, काशी विश्वनाथ, त्र्यंबकेश्वर, वैद्यनाथ, नागेश्वर, रामेश्वर, घृणेश्वर. 4 कुंभस्थान: हरिद्वार, प्रयागराज, नाशिक, उज्जैन. 5 पंचतत्व: पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश. आता 4 वेद म्हणजे भारतीय संस्कृतीतील सर्वात प्राचीन वाङ्मय. त्यांचा मुख्य उद्देश म्हणजे मानवाचे आध्यात्मिक, धार्मिक, सामाजिक आणि वैज्ञानिक मार्गदर्शन करणे. प्रत्येक वेदांचा वेगळा अर्थ, विषय आणि उपयोग आहे. तर मित्रांनो, वेदांची निर्मिती ही परमेश्वराने पृथ्वी निर्माण करण्याच्या आधी केली होती असे म्हटले जाते. वेदांचे प्रामुख्याने 4 प्रकार पडतात: ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. ऋग्वेद म्हणजे प्रार्थना, स्तुती. यजुर्वेद म्हणजे यज्ञ आणि कर्मकांड. सामवेद म्हणजे संगीत, अध्यात्म. आणि अथर्ववेद म्हणजे औषध, ग्रहशांती व व्यवहार. याची सविस्तर माहिती खाली मी तुम्हाला देणार आहे. तर मैत्रिणी, हे 4ही वेद मानव कल्याणासाठी तयार करण्यात आलेले आहे. असे समजले जाते की हे जगात नाही, ते वेदात आहे असे म्हटले जाते. वेद हे भारतीय धर्माचे व संस्कृतीचे मूलाधार ग्रंथ मानले गेले आहेत. वेदामध्ये अग्नी, इंद्र, वरुण, उषा, मरुण अशा विविध देवतांची स्तुतीपर सूक्ते आहेत. वैदिकीय काळातील कुटुंब व्यवस्था, लोकजीवन, संस्कृती, आश्रम व्यवस्था, शिक्षण पद्धती, राष्ट्रदर्शन, तत्वज्ञान अशा विविध मुद्द्यांची माहिती आपल्याला या वेदामध्ये अभ्यासायला मिळेल. मैत्रिणी, या 4ही वेदांबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. परंतु तत्पूर्वी आपल्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करून लाईकसुद्धा करा. तर नंबर 1, ऋग्वेद. ऋग्वेद हा 4 वेदापैकी एक असून त्याची रचना 4 वेदामध्ये सर्वप्रथम झाली असे समजण्यात येते. ऋग्वेद हा प्राचीन भारतीय वैदिकीय संस्कृतीतील सर्वात जुना आणि पवित्र समजला जाणारा ग्रंथ आहे. हा वेद ब्रह्मदेवाने लिहिला होता अशी मान्यता आहे. ऋग्वेदामध्ये एकूण 10,589 मंत्र आहेत. तर वेदातील प्रत्येक कडव्यास ऋचा असे म्हणतात. ऋग्वेदाच्या रचनेला काळ हा इसवी सन पूर्व 6000 पूर्वीच्या सुमारास असावा असा अंदाज वर्तवला जातो. ऋग्वेदात निसर्गातील विविध शक्तींना देवता मानले आहे. ऋग्वेदाच्या मांडणीची व्यवस्था महर्षी व्यास यांनी केलेली आहे. नंबर 2, यजुर्वेद. 4 वेदापैकी यजुर्वेद दुसरा वेद समजला जातो. यजुर्वेदामध्ये वैदिकीय काळात यज्ञात आहुती देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मंत्राचा समावेश आहे. यजुर्वेदातील मंत्रांना यजु असे म्हणतात. शुक्ल आणि कृष्ण असे यजुर्वेदाचे 2 भाग पडतात. शुक्ल यजुर्वेदात केवळ मंत्र आहे, तर कृष्ण यजुर्वेदात मंत्र आणि त्यांच्या विनियोगाची माहिती आहे. यजुर्वेदाचा प्रमुख वापर हा यज्ञकर्मासाठी केला जातो. यज्ञासाठी वेद, कुंड तसेच इतर साधने करणे, हवन सामुग्री तसेच त्यासंबंधीचे नियम आणि मंत्र यजुर्वेदात विस्ताराने येतात. आपल्या सर्वांना माहीत असलेला गायत्री मंत्र हा यजुर्वेदातील आहे. आता 3, सामवेद.
वेदामधील 3ऱ्या क्रमांकाचा वेद म्हणजे सामवेद. देवळात गायलेल्या आरतीपासून ते मैफिलीत गायलेल्या रागापर्यंत ते संगीताचे मूळ सामवेद आहेत. गायन हा देवाच्या उपासनेतील सर्वात उत्तम मार्ग मानला जातो. त्यामुळे संगीताला नादब्रह्म असे म्हटले जाते. वेदामध्ये आकाराने लहान असूनही भारतीय संगीत आणि उपासना पद्धतीचा पाया सामवेद आहे. साम म्हणजे गायन आणि वेद म्हणजे ज्ञान, म्हणजेच गायनाचे ज्ञान. या गायनाच्या ज्ञानालाच सामवेद असे म्हणतात. 4. अथर्ववेद. अथर्ववेद ह्या 4 वेदापैकी एक असून हा 4थ्या क्रमांकाचा वेद मानला जातो. हा वेद हा ऋषी अथर्व यांनी लिहिला होता. अथर्ववेद सोडून बाकीचे सर्व वेद हे ब्रह्मदेवाने त्यांच्या मुखातून सांगून लिहिले होते. अथर्ववेदाला भगवान शिवशंकराने 4थ्या वेदांच्या रूपात मान्यता दिली. आयुर्वेद हा अथर्ववेदाचा उपवेद समजला जातो. आयुर्वेदाची रचना ह्या विष्णू अवतार धन्वंतरी यांनी केली. अथर्ववेदात तत्वज्ञानाबरोबर जीवनातील अडचणी, औषध, वनस्पती, जीवनातील अडचणी, संकटावरील उपाय यांची माहिती आहे. तर मैत्रिणींनो, ही होती भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन 4 वेदांची माहिती. तर ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती. तर ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला आत्ता लगेच सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा. म्हणजे तुम्हाला असेच माहितीपूर्ण व्हिडिओ अजून पाहायला मिळतील. तर मैत्रिणींनो, हर हर महादेव. धन्यवाद.